तुम्ही शाळा रोज का इंग्लिश पण घेतली त्यांनी चांगला गॅपमुळे आयलोरा पाहिजे जिल्हा परिषद शाळेवर आहेत का? नमस्कार, बीड प्रहार लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। हा आपण रस्ता पाहू शकता की हा रस्ता आहे ते बीड ते माजलगाव हा जो रस्ता आहे राज्य रस्ता 55 या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक दिवसापासून भयानक आहे आणि विशेष म्हणजे या रस्त्याचं काम जे आहे ते अर्धवट काम करण्यात आलेले आहे। त्यानंतर मात्र कसल्याही प्रकारचं लक्ष या गुत्तेदाराचं या रस्त्याकडे नाही, त्यामुळे रस्त्याची अवस्था जी आहे ती आपण पाहू शकता की अत्यंत दयनीय झालेली आहे आणि हा रस्ता जो आहे तो अर्धवट रस्ता करण्यात आलेला आहे। तो रस्ता पूर्ण कधी होणार हा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांना सतावत आहे। वाहनधारक या रस्त्यामुळे त्रस्त झालेले आहेत, तरी देखील संबंधित जो गुत्तेदार आहे त्या गुत्तेदाराचं या रस्त्याकडे लक्ष नाही। अनेक वेळा सर्व संबंधित जे बांधकाम विभाग आहे त्यांच्याकडे देखील या रस्त्याच्या बद्दल तक्रार केली होती, परंतु त्यांचं देखील या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याने संबंधित जो गुत्तेदार आहे त्या गुत्तेदाराची जे मुजोरी ही कायम असल्याचे दिसून येत आहे। कारण अनेक दिवसापासूनचा असणारा जो हा रस्त्याचा प्रश्न तो तसाच प्रलंबित आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी काही नागरिक आहेत, नेमकं काय परिस्थिती आहे या रस्त्याची आणि किती दिवसापासून आहे ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा 2 तारखेला आले होते, तर त्यांनी सांगितलेलं आहे जो कोणी काम करणार नाही रस्त्याचे त्यांचे बरोबर कार्यक्रम होणार आहे, बिल पास होऊन देणार नाही। आणि आम्ही बी सगळे लोक अजितदादाला निवेदन देणार आहे जो कोणी गुत्तेदार आहे बऱ्याच दिवसापासून काम ही जी परिस्थिती आहे ती गेल्या अनेक दिवसापासून आहे। या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत, नेमकं काय मागणी आहे तुमची या रस्त्याची? काय आमची मागणी एवढीच आहे की हा रस्ता लवकर पूर्ण पथावर यावा, कारण की 30% लोकांच्या कंबरमध्ये गॅप आला मानक्यामध्ये या अशा रस्त्यामुळे खड्ड्यामुळे। आणि गाड्याची तर अवस्था विचारूच नका, महिन्याला मेंटेनन्सला सुद्धा पुरवत नाही। सर्वसाधारण माणूस कवर पुरणार आहे, दवाखान्याचा खर्च आहे, गाड्याचा खर्च आहे, आणि ह्यांना शासनाचे पैसे भेटलेले असून बी हे जर काम करीत नसतील तर आपण सर्वसामान्य नागरिक मग कुणापाशी दाद मागायची? ही बीड प्रहारने तरी ही आमची मागणी पूर्ण केली म्हणून आम्ही बीड प्रहारचे धन्यवाद मानू आणि ह्या गुत्तेदाराला अजून एकदा समजून सांगू की हे काम तुम्ही नीट करा, नाही तर आम्ही त्याच्यासाठी धरणे आंदोलन करणार आहोत। या रस्त्याचे जे काम आहे ते अनेक दिवसापासून रखडलेलं आहे आणि त्यामुळे या रस्त्याची अवस्था जी आहे ती कायम दयनीय आहे। आणि आता तरी संबंधित गुत्तेदार आणि संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा अर्धवट राहिलेला जो रस्ता आहे तो पूर्ण करावा, अन्यथा लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलेला आहे। कॅमेरा प्रतिनिधी वाणीराव मी अशोक कोळकर, बीड प्रहार न्यूज, बीड।